हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर शुभ सायंकाळ सगळ्यांना. तर मी आलेली होते तुळशीबागेमध्ये अगोदर आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेतलं आणि थोडं पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला ही आजी भेटली होती. ह्या आजीकडे बघून मला असं वाटलं की हिच्याकडे जी वस्तू आहे ती घ्यावी, कारण ती वस्तू माझ्याकडे होती, ज्या की त्या विकत होत्या, धूप अगरबत्ती वगैरे. स्वामींसाठी अशी मस्त छान चाफ्याची फुलं आणलेली आहेत. खूप छान वास येतो याचा आणि खूप दिवसातून भेटलेत मला. हे पुण्यात गेल्याशिवाय ही फुलं भेटतच नाहीत कुठे, दुसरीकडे कुठेच नसतात. ही फुलं मी रात्रभर बाहेर ठेवले, म्हणजे जसे पन्नीमध्ये आहेत तसे ठेवले आणि नंतर थोडे फ्रीजमध्ये ठेवले होते. थोडेसे काळपट दिसल्यासारखे दिसले मला. कलर नव्हता माझ्याकडे स्वामींच्या वस्त्राचा, पिवळा आणि लाल होता. तर म्हटलं हा एक आणूया, हा स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने स्वामीला होईल. आणि त्याचबरोबर अजून काहीतरी एक काउंटर घेतलेला आहे स्वामींच्या जपमाळ करण्यासाठी. म्हणजे असं म्हणतात देवाचा जप मोजून नाही करावा, पण ज्यावेळेस आपण संकल्प करतो ना त्यावेळेस आपल्याला ते गरजेचं असतं. आणि फोनमध्ये कधी राहतं कधी नाही राहते, कधी आपलं स्टोरेजसुद्धा फुल होतं, तर त्यावेळेस आपण ते नाही ठेवत सारखं. तर हे ना मला यूजफुल वाटलं म्हणून मी ते आणलेलं आहे. हा छोटासा हार आणलेला आहे. चला हा स्वामीला घालून घेते. तर चला, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं शेअर केलं होतं की मी हॉस्पिटलला गेलेले होते. तर हॉस्पिटलहून आल्याच्या नंतर जसं म्हणजे माझी बहीण तिला जायचं होतं थोडंसं बाहेर फिरायला, तर फिरून यायला ती एक 9-10 दिवसासाठी बाहेर जाणार होती. तर म्हटली चला मग आल्यावर खूप वेळ होईल आणि खूप दिवसांनी जायला नको, आपल्याला समजलंच आहे तर आपण लवकर जाऊया म्हणून ती आली होती भेटायला. तर भेटायला आल्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं म्हणजे थोडं बाहेर गेलो, कारण तिला बाहेर जायचं होतं. तर थोडेसे कपडे वगैरे पण खरेदी करायचे होते म्हणून आम्ही थोडंसं बाहेर गेलो. थोडेफार कपडे वगैरे घेतले, ज्या पण लागणाऱ्या 1-2 काही वस्तू आहेत त्या घेतल्या. तर त्या काही मला तुम्हाला शेअर नाही करणं झाल्या आणि ऊन पण खूप आहे बाहेर. तसं आम्ही उशिराच गेलो होतो, त्यामुळे उन्हाचा तेवढा काही त्रास नाही जाणवला, पण तरीही गर्दी हे वगैरे असल्यामुळे मी तुम्हाला तिथलं काहीही शेअर केलेलं नाही आहे. जसं की जे पण काही वस्तू जास्त करून 2-3 ड्रेस वगैरे घेतले, 2-3 करून 4-5 घेतले, पण ते मी नाही शेअर केले. तर चला हे बघा, मी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त देवपूजा वगैरे आपली झालेली आहे आणि काल जे स्वामींना फुलं वगैरे आणले होते ते फुलं वगैरे मी वाहून घेतले. छान घरभर त्या चाफ्याचा फुलाचा सुगंध खरंच खूप छान येतो आणि हे फुलं मला जास्त वेळा भेटले नाहीत. 2-4 वेळाच हे फुलं मला भेटले आणि ते पण ज्यावेळेस माझे गुरुवार चालू होते त्यावेळेस, आणि आत्ता पारायण तर चालू आहे. तर आणि सहज गेलो म्हणून घेऊन आलो. तर मी तिथे गेल्यावर हे फुलं आवर्जून आणत असते. तर खरंच खूप छान वास येत होता मस्त, आणि त्या आजीने दिलेला जो धूप होता ना त्याचासुद्धा सुगंध खूप छान येत होता. आणि त्यांना मी जास्त तर काही नाही आहे, एक तर वस्तू मला घ्यायची नव्हती ती घेतली आणि एक 10 रुपये त्यांना चहा पाण्यासाठी दिले. आता तर चहासुद्धा 10ला येत नाही म्हणा, पण त्यांच्याकडे चेंज नव्हती म्हणून तेवढं ठेवलं. तर चला, हे सकाळी देवाला दाखवला होता मी नाश्ता, पोहे आणि शिऱ्याचा. आणि त्यानंतर चला, तुम्ही म्हणाल 10 रुपये काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. खरंच नाही आहे, 10 रुपये ही काहीच सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण काय माहिती आहे, त्या आजीला बघून खूप म्हणजे मनातून थोडासा करुणेचा भाव जो म्हणतो ना तो निर्माण झाला आणि थोडंसं तिथं त्या आजीजवळ 2 मिनटं थांबावंसं वाटलं. वस्तू घ्यायची नसताना सुद्धा घ्यावीशी वाटली म्हणून तुम्हाला मी थोडंसं शेअर केलं. असं बहीण गेलेली होती आळंदीला, ती येईपर्यंत मी काय केलं, हा स्वयंपाक करून ठेवला. आता आंब्याचा सीझन आहे तर पहिला आमरस बनवून घेतला. म्हटलं चला आता नंतर आंबे संपेपर्यंत आलेलेच आहेत आंबे बाजारात, तर चला आमरसच बनवूया म्हणून आमरस वगैरे बनवला. थोडीशी बटाट्याची भाजी बनवली, थोडंसं कुरड्या वगैरे बनवल्या, चपात्या बनवल्या आणि मस्त छान देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला.
संध्याकाळी जेवण वगैरे केले, पण मी कुठल्याच पाहुण्यांचं कुणाचंच काहीच शेअर केलेलं नाही आहे. आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं किराणा वगैरे म्हटलं सुट्टी आहे तोपर्यंत किराणा वगैरे पण आणून घ्यावा म्हणून आणलेला आहे किराणा थोडासा. आणि त्यामध्ये हे केलेलं आहे, हे बेडशीट नवीन आणलेलं आहे आणि हा कलर मी पहिल्या वेळेस आणलेला आहे, तर खूप छान वाटत होता. आणि प्रतीक्षानं लगेच ते बेडवर टाकलेलं सुद्धा आहे. मग दुसऱ्या दिवशी हा मी किराणा वगैरे भरून ठेवला. मुलं कसं आहे थोडंसं मोठं झालं ना जरा जास्त म्हणजे त्यांची काळजीसुद्धा जास्त करू देत नाहीत. आता ह्याला सर्दी झालेली होती, जेवायला नको वाटत होतं, तर मी ह्याला थोडंसं खाऊन जा म्हणत होते, पण तो काय ऐकत. तर चला म्हटलं मग हा किराणा कालचा आणून ठेवलेलाच होता, तर थोडा थोडा जो आहे तो सोडून घ्यावा म्हणून सर्व भरण्या जे आहेत त्या अगोदर पुसून घेतल्या मी आणि त्यामध्ये भरून ठेवल्या. एकदा पुसून वगैरे व्यवस्थित भरून ठेवल्या तर मग त्या महिनाभर त्याला बघायचं काम राहत नाही आपल्याला. किराणासुद्धा जसाचा तसा जागच्या जागेवर ठेवून दिला तर तो पण मग 2-3 दिवस जागेवरच राहतो आपला, कारण तो व्यवस्थित भरून ठेवायचा म्हटलं तर पहिलंसुद्धा जे थोडंसं मटेरियल आपलं उरलेलं आहे ते काढून ठेवा, मग नंतर भरणी भरून ठेवा किंवा उरलेलं एखाद्या साईडला ठेवा. असं आपल्याला आमची आई नेहमी लहानपणी म्हणायची, पालता पसा उलता पसा माकडा तुझा संसार कसा. म्हणजे आपल्याला हे करावंच लागतं स्त्रियांना, तर हे महिन्याला आपल्याला करावंच लागतं. म्हणजे जे आपण कुठलीही भराभरी करून ठेवायची असो किंवा कुठलाही पसारा व्यवस्थित लावायचा असो, आपल्याला ही वस्तू तिथे ठेवायची, ती वस्तू इथे ठेवायची. आपल्याला काही नियोजन पटकन लागत नाही, लागलं इकून तिकून तर ते मनाला पटकन पटत नाही, त्यामुळे ते आपल्याला करावंच लागतं. तसंच साहित्य भरून ठेवतानासुद्धा ह्या भरणीत नको त्या भरणीत ठेवू, त्या भरणीत नको दुसऱ्या भरणीत ठेवू, त्यातली वस्तू ह्याच्यात ठेवू, यातली वस्तू त्यात ठेवू, हे असं होत राहतं आपलं. तर चला थोडंसं 1-2 वस्तू ज्या होत्या त्या थोड्याशा पाखडून म्हणजे व्यवस्थित फटकून काही उन्हात ठेवल्या, काही भरून ठेवल्या, काही जो मटेरियल आहे ते जास्तीचं आहे ते तसंच पॅकिंग ठेवून दिलं. म्हटलं चला ते थोडं थोडं जसं एखाद्या मोठ्या भरणीत बसेल तसं ठेवू आणि छोटं छोटं जे आहे सामान ते आपलं ठेवून देऊ म्हणून असं करून ठेवून दिलेलं आहे. हे थोड्याशा एका रव्यामध्ये मुंग्या झालेल्या होत्या. तर सुद्धा स्टिकर वगैरे जे लावलेले होते त्याच्यामुळे थोडीशी साईडला कॉकरोच झाले होते. तर ह्यांनी त्या फळ्या ज्या आहेत म्हणजे जी मी फळ्या लावलेल्या आहेत 2 त्या काढून घेतल्या, तिथं थोडंसं व्यवस्थित केलं आणि मग नंतर मी त्या फळ्या पुसून वगैरे ठेवून दिल्या आणि त्या भरण्या तिथं व्यवस्थित लावून दिल्या. तर चला हे एक काम मोठं असतं आपलं, ज्यावेळेस आपण ग्रोसरीज घेऊन येतो त्यावेळेस आपलं हे काम मोठं असतं. तर चला हे काम माझं करून घेतलेलं आहे मी. आणि थोडंसं झटपट नाश्त्यासाठी सँडविच बनवलेलं आहे. सँडविचसाठी मी काय केलेलं आहे, प्रतीक्षाने हे साहित्य मला सगळं चिरून दिलेलं आहे. कांदा, मिरची, टमाटर, त्याचबरोबर शिमला मिरची आणि थोडासा जो सोयाबीन वडा मी भिजत घालत असते, कारण सोयाबीन सँडविच खूप छान लागतं. सोया सँडविच म्हणू शकतो आपण त्याला. तर हेल्दी पण आहे सोयाबीन आपल्या शरीरासाठी हेल्दीसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. तर ह्याची भाजीपेक्षा ह्याचं सँडविच खूपच चविष्ट लागतं. तर त्यामुळे हे मी प्रत्येक वेळी सँडविचमध्ये टाकत असते. आणि गेल्या वेळेस मात्र नव्हतं तर मी सँडविचच बनवलं नाही, कारण आता ती सवय झाली सोया सँडविच खायची ना, तर त्यामुळे सगळ्यांना सोया सँडविच खूप आवडतं. तर हे सर्व साहित्य आपण कच्चं ब्रेडमध्ये घालण्यापेक्षा थोडंसं वाफळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे वाफवून झालं की मस्त असं आपल्या सँडविच ब्रेडमध्ये भरायचं आहे. चवीपुरतं मीठ ह्याच्यात घालायचं आहे, थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि थोडंसं नकळत आपल्याला मसालासुद्धा घालायचा आहे. याच्यामध्ये नाही घातला तरी तो आपल्या आवडीनुसार आहे. तर असं ह्याच्यामध्ये थोडंसं मला सॉस कमी पडलेला आहे. जो टमाटर सॉसचं मला छोटं पाकीट आणायचं होतं आणि ते मला मिळालं नाही. मोठे पाकीट होते, छोटं मिळालं नाही म्हणून ते राहून गेलं आणि मग घरचा जेवढा होता तेवढा सॉस मी ह्यामध्ये घालून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये हा टमाटो सॉस आणि सोया सॉस जरी असेल ना तरी पण खूप छान होतो चवीला. तर त्यामुळे हे दोन्ही सॉस असतील तर खूपच उत्तम, जसं की आपण चिल्ली पनीर करतो ना त्या टाईपचं.
तर ह्याला जास्त सोया सॉस स्किपच आहे, आवडत असेल तर टाकायचं आपल्याला. तर चला इथे मी सगळं साहित्य थोडं थोडं टाकून मस्त मसाला जो आहे तो बनवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला ब्रेडला थोडं थोडं साहित्य लावून घ्यायचं आहे. हे बघा मी सर्व ब्रेडला एकदमच लावून घेतलेलं आहे, म्हणजे पटपट होऊन जातात आपले हे. कारण स्वयंपाकापेक्षा ह्यालासुद्धा भरपूर वेळ जातो, कारण एकदा सगळ्या भाज्या कट करा, एकदा मसाला परतून घ्या, एकदा ब्रेडला लावून ब्रेड भाजून घ्या. वेळ पण खूप जातो, पण टेस्टी असल्यामुळे, हेल्दी असल्यामुळे सगळ्यांना आवडतं आणि हे आपण महिन्यातून एक वेळेस तरी बनवतो. तर चला पटपट मी ह्याला थोडंसं आपलं मेयोनीज क्रीम आहे ती लावलेली आहे, थोडंसं बटर आहे ते लावलेलं आहे आणि थोडासा टमाटो सॉस आहे तो लावून घेतलेला आहे. सर्व जे साहित्य आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि त्यावर थोडं थोडं चीज खिसून घातलेलं आहे. चीजनंसुद्धा ह्याला खूप छान चव येते आणि दिसायला पण खूप छान दिसतं. बघा हे किती मस्त दिसत आहे बघा तुम्ही. आणि नक्कीच अशा वस्तू तुम्ही घरी बनवत जा, अशा पोटभरीच्या वस्तू होतात आणि आपल्याला बाहेरच्यापेक्षा घरी खायला परवडतात ह्या वस्तू अशा बनवल्या तर. तर चला असो, इथे सँडविच आपलं तयार झालेलं आहे. मस्त खुसखुशीत खरपूस होईपर्यंत ह्याला आपल्याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे तो चिमटा पण आहे, पण ह्याच्यामध्ये मला हे सोपं वाटतं पटपट भाजायला, त्याच्यात पण पटपट भाजतं, पण मी ह्यावेळेस तव्यावरच केलेलं आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही ह्याला तूपसुद्धा वापरू शकता, तेलही वापरलं तरी काही हरकत नाही, पण तुपाची आणि बटरची थोडीशी चव वेगळी राहते. चला हे सँडविच तयार झालेले आहेत.